भारतातील जाती व्यवस्था. वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ब्रह्मचर्य पाळणे जरी काही बाबतीत सोपे असले आणि यशस्वी ठरत असले तरीही जातीच्या भौतिक प्रगतीसाठी ते तितकेसे फायदेशीर ठरत नाही. जर एखादी व्यक्ती ख्या अर्थाने ब्रह्मचर्य पाळत असेल आणि संन्यास घेत असेल तर ती व्यक्ती जातींतर्गत विवाहाची प्रथा, एंडोगॅमी किंवा जातीची नैतिक मूल्ये यांच्यासाठी धोका ठरत नाही. याउलट जर ती व्यक्ती सांसारिक जीवनात राहिली असती तर ती नक्कीच धोका ठरली असती. परंतु जातीच्या भौतिक हिताचा विचार करता संन्यासी किंवा ब्रह्मचारी बनलेली ती व्यक्ती जळून खाक झाल्यासारखी म्हणजेच समाजासाठी निष्प्रभ ठरते. एका जातीचे सामुदायिक जीवन जोमदार राहण्यासाठी त्या जातीची लोकसंख्या एका विशिष्ट पातळीवर असणे आवश्यक असते. परंतु लोकसंख्या टिकवून ठेवण्याची अपेक्षा करणे आणि त्याच वेळी ब्रह्मचर्याचा पुरस्कार करणे हे एखाद्या अवयवाच्या क्षीणतेवर ॲट्रॉफी उपचार म्हणून रक्त काढून टाकण्यासारखे ब्लीडिंग अयोग्य कृत्य आहे. त्यामुळे समूहातील अतिरिक्त पुरुषावर, ज्याला जोडीदार उपलब्ध नाही अशा पुरुषावर ब्रह्मचर्य लादणे हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टींनी अयशस्वी ठरते. त्या पुरुषाला गृहस्थ, कुटुंब चालवणारी व्यक्ती म्हणून ठेवणे हे जातीच्या हिताचे असते. परंतु अडचण अशी असते की त्याला जातीतूनच पत्नी मिळवून देणे कठीण असते. सुरुवातीला हे शक्य नसते कारण जातीमध्ये स्त्री पुरुष प्रमाण एका पुरुषामागे एक स्त्री असे असते आणि कोणालाही लग्नाची दुसरी संधी मिळू शकत नाही कारण पूर्णपणे बंदिस्त असलेल्या जातीमध्ये लग्नास योग्य पुरुषांच्या संख्येइतक्याच लग्नास योग्य स्त्रिया उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत त्या अतिरिक्त पुरुषाला पत्नी मिळवून देऊन त्याला समूहाशी बांधून ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा मुलीची निवड करणे जी अजून लग्नाच्या वयाची झालेली नाही. अतिरिक्त पुरुषाच्या बाबतीत हा नक्कीच सर्वोत्तम उपाय आहे. या उपायामुळे तो जातीच्या चौकटीतच राहतो. यामुळे सततच्या बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमुळे होणारी लोकसंख्येची घट रोखली जाते आणि जातींतर्गत विवाहाची नैतिक मूल्येही जपली जातात. आता हे स्पष्ट होईल की स्त्री पुरुषांमधील संख्येची तफावत सोयीस्करपणे टिकवून ठेवण्याचे 4 मार्ग आहेत. 1. मृत पतीसोबत विधवेला जाळणे. 2. सक्तीचे वैधव्य, जे जाळण्याच्या प्रथेचेच एक सौम्य रूप आहे. 3. विधुरावर ब्रह्मचर्य पाळण्याची सक्ती करणे आणि 4. त्याचे लग्न अशा मुलीशी लावणे जी अजून लग्नाच्या वयाची झालेली नाही. वर म्हटल्याप्रमाणे विधवेला जाळणे आणि विधुरावर ब्रह्मचर्य लादणे या गोष्टी समूहाच्या आंतरविवाहाची, एंडोगॅमी प्रथा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात कितपत उपयुक्त ठरतात याबद्दल शंका असली तरी त्या सर्व उपाययोजना किंवा साधने म्हणून काम करतात. परंतु साधने किंवा उपाययोजना जेव्हा कार्यान्वित होतात किंवा अंमलात आणल्या जातात तेव्हा त्यातून एक विशिष्ट परिणाम, साध्य निष्पन्न होतो. मग या साधनांतून कोणता परिणाम साधला जातो? त्यातून आंतरविवाह ही प्रथा निर्माण होते आणि ती कायम राखली जाते आणि जातीच्या विविध व्याख्यांचे विश्लेषण करता असे दिसून येते की जात आणि आंतरविवाह या एकाच गोष्टी आहेत. अशा प्रकारे या साधनांचे अस्तित्व म्हणजे जात होय आणि जातीमध्ये या साधनांचा अंतर्भाव असतो. माझ्या मते
जातींच्या व्यवस्थेमध्ये जातीची कार्यपद्धती अशा प्रकारे चालते. आता आपण या व्यापक संकल्पनांकडून हिंदू समाजातील जातींकडे वळूया आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करूया. भूतकाळाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडचणी असतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, आणि भारतातील जात ही निश्चितच एक अत्यंत प्राचीन संस्था आहे. जिथे अधिकृत किंवा लिखित नोंदी उपलब्ध नाहीत, किंवा जिथे हिंदूंसारखे लोक आहेत ज्यांच्या मते जग ही एक माया, भ्रम आहे आणि त्यामुळे इतिहास लिहिणे ही मूर्खपणाची गोष्ट आहे, तिथे हे विशेषत्वाने लागू पडते. परंतु संस्था अस्तित्वात राहतात, जरी त्या दीर्घकाळ लिखित स्वरूपात नोंदवल्या गेल्या नाहीत तरीही, आणि अनेकदा रूढी व नैतिक संकेत हे जीवाश्मांप्रमाणे फॉसिल्स असतात, जे स्वतःचा इतिहास सांगत असतात. जर हे खरे असेल तर अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्री यांच्या समस्यांवर हिंदूंनी जो उपाय शोधला त्याचे बारकाईने परीक्षण केल्यास आपल्या कार्याचे सार्थक होईल. हिंदू समाजाची एकूण कार्यपद्धती जरी गुंतागुंतीची असली तरी वरकरणी पाहणाऱ्यालाही त्यात विवाहाशी संबंधित 3 वैशिष्ट्यपूर्ण प्रथा दिसून येतात. त्या म्हणजे आई, सती किंवा मृत पतीच्या चितेवर विधवेला जाळणे. 2. सक्तीचे वैधव्य, ज्याद्वारे विधवेला पुनर्विवाह करण्याची परवानगी दिली जात नाही. 3. बालविवाह. या व्यतिरिक्त विधुर पुरुषांमध्ये संन्यास घेण्याची तीव्र इच्छाही दिसून येते, मात्र काही प्रकरणांमध्ये हे केवळ त्यांच्या मानसिक प्रवृत्तीमुळे असू शकते. माझ्या माहितीनुसार या प्रथांच्या उद्याबाबत आजतागायत कोणतीही वैज्ञानिक मीमांसा उपलब्ध नाही. या प्रथांचे समर्थन किंवा गौरव करणारी भरपूर तत्वज्ञानविषयक चर्चा उपलब्ध आहे, परंतु त्या प्रथा कशा उद्याला आल्या आणि कशा टिकून राहिल्या याची कारणे सांगणारे काहीही आढळत नाही. सती प्रथेचे समर्थन केले गेले आहे. संदर्भ A.K. कुमारस्वामी, सती अ डिफेन्स ऑफ ईस्टर्न वुमन, ब्रिटिश सोशिओलॉजिकल रिव्ह्यू, खंड 6, 1913. कारण ती पती पत्नीमधील शरीर आणि आत्मा यांच्या परिपूर्ण एकतेचा आणि मृत्यूनंतरही टिकणाऱ्या निष्ठेचा पुरावा मानली जाते. तसेच ती पत्नीधर्माचा आदर्श दर्शवते, जो उमेच्या शब्दांत उत्तमरित्या व्यक्त झाला आहे. आपल्या पतीप्रती असलेली निष्ठा हाच स्त्रीचा सन्मान आणि तिचा शाश्वत स्वर्ग आहे. आणि हे महेश्वरा, अत्यंत हृदयस्पर्शी आर्तेने ती पुढे म्हणते, जर तू माझ्यावर प्रसन्न नशील तर मला स्वर्गही नको आहे. सक्तीच्या वैधव्याचे समर्थन का केले जाते हे मला समजत नाही. तसेच त्याचे गुणगान करणारी एखादी व्यक्तीही मला अद्याप भेटलेली नाही, जरी त्याचे पालन करणारे अनेक लोक आहेत. बालविवाहाच्या समर्थनार्थ केले जाणारे प्रतिपादन डॉक्टर केतकर यांनी खालीलप्रमाणे नमूद केले आहे. ह्या अर्थाने निष्ठावान असलेल्या स्त्री किंवा पुरुषाने ज्या जोडीदाराशी आपण विवाहबद्ध झालो आहोत त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाबद्दल प्रेमभाव बाळगू नये. अशी शुद्धता केवळ विवाहानंतरच नव्हे तर विवाहापूर्वीही पाळणे अनिवार्य आहे, कारण पावित्र्याचा, सतीत्वाचा तोच एकमेव योग्य आदर्श आहे. ज्या पुरुषाशी तिचा विवाह होणार आहे त्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या पुरुषाबद्दल प्रेम वाटल्यास कोणत्याही तरुणीला शुद्ध किंवा पवित्र मानले जाऊ शकत नाही. आपला विवाह कोणाशी होणार आहे हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहापूर्वी तिने कोणत्याही पुरुषाबद्दल प्रेमभाव बाळगू नये. तसे केल्यास ते पाप मानले जाते. त्यामुळे लैंगिक जाणीव जागृत होण्यापूर्वीच मुलीला हे समजणे अधिक श्रेयस्कर ठरते की तिने कोणावर प्रेम करायचे आहे. 2 म्हणूनच बालविवाहाची प्रथा अस्तित्वात आली.